मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आलेला आहे। मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्ट पासून आंदोलनाचा निर्धार कायम ठेवलाय, तर दुसरीकडे मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी आरक्षणाचा लाभ दिल्यास विद्यमान ओबीसी आरक्षणावर परिणाम होईल अशी भूमिका ओबीसी कार्यकर्त्यांनी घेतली आहे। जरांगे यांच्या आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून लक्ष्मण हाके, मंगेश ससाणे आणि इतर ओबीसी नेत्यांनी 1 सप्टेंबरला चलो मुंबई आंदोलनाची घोषणा केली। त्यामुळे 29 ऑगस्टचा मराठा एल्गार आणि त्यानंतरचा ओबीसी आक्रोश यामुळे राज्यात पुन्हा आरक्षणाच्या मुद्द्यावर वातावरण तापण्याची शक्यता आहे। त्यातच मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनापुढे सरकार झुकतंय का असा सवाल आता ओबीसी नेते उपस्थित करू लागलेत। अंतरवाली सराटीत जरांगेंची भेट घेणारे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, शंभूराज देसाई, उदय सामंत आणि प्रसाद लाड यांच्यावर अॅडव्होकेट मंगेश ससाणे यांनी जोरदार हल्लाबोल केलाय। मनोज जरांगेंच्या दरबारामध्ये जाऊन जी हुजुरी करणाऱ्या राज्य सरकारच्या मंत्र्यांचा जाहीर निषेध अशा शब्दात ससाणेंनी सरकारला लक्ष्य केलंय। मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवत असताना विद्यमान ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही ना, हा ओबीसी समाजाचा प्रमुख सवाल आहे। त्यामुळे सरकारच्या शिष्टमंडळाची जरांगेंसोबतची चर्चा आणि त्यानंतर ससाणेंनी केलेली टीका यामुळे मराठा विरुद्ध ओबीसी आरक्षणाचा संघर्ष पुन्हा ऐरणीवरती आलेला दिसतोय। आणि याच मुद्द्यावरती अधिक चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत यावेळेला ओबीसी आंदोलक अॅडव्होकेट मंगेश ससाणे आणि भाजपचे सहमुख्य प्रवक्ते अजितजी चव्हाण जोडले गेलेले आहेत। मलाही सांगा मंगेशजी, इतकी तिखट शब्दामध्ये आपण प्रतिक्रिया का व्यक्त करताय? सरकारच्या शिष्टमंडळानं जाऊन जरांगेंची भेट जी घेतलेली आहे ती ओबीसी नेत्यांना, आंदोलकांना का पसंत नाहीये, मला हा प्रश्न विचारायचा। मंगेशजी, ही प्रतिक्रिया ही नॅचरली आलेली आहे, कारण की आपण जे परवा दिवशी पाहिलं असेल की कशा प्रकारे राज्याचे जबाबदार मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, उदय सामंत, त्यानंतर ते प्रसाद लाड हे तिथं जाऊन बसले आणि त्या मनोज जरांगे बरोबर ते शिष्टमंडळ म्हणून त्यांनी चर्चा केली। पण ती चर्चा अख्ख्या महाराष्ट्राने ऐकली। एवढं दुर्दैव आहे की हे 4 मंत्री त्या मनोज जरांगेला एक सांगतात आणि त्याची ती आडमुठी भूमिका, त्यांचं ते म्हणणं की 58 लाख नवीनच नोंदी दिल्यात आणि कुणी दिल्यात तर शिंदे समितीने। पण ही शिंदे समिती कोणाची? तर रिटायर्ड जस्टिस शिंदेची। तर त्या शिंदेना तुम्ही फोन लावा। आता याच्यावर त्या विखे पाटील, ते प्रसाद लाड, ते उदय सामंत, ते शंभूराज देसाई, या सगळ्यांसमोर हा मनोज जरांगे म्हणतोय की बावनकुळेंनी टिंब घातलं कटप्पा आणि हे विखे पाटील फिदे असतात, लाज वाटली पाहिजे। हे लाईव्ह चालू आहे, अख्खा महाराष्ट्र नाही अख्खा भारत बघतोय। एक म्हणजे राज्याचं मंत्रिमंडळ कशा प्रकारे एका आज्ञेने शिवराळ माणसाच्या समोर जाऊन बसतोय, त्याला काही अक्कल नाही, त्याला तिथं ते जे चर्चा करताना काही समजत नाही, त्याचीच आडमुठी भूमिका रेडतोय आणि हे दादा 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 आणि तो तिथं त्या प्रसाद लाडची अशा ऍक्टिंग करतोय। म्हणजे काय नक्की मग या ओबीसीने, या महाराष्ट्राने काय बघायचंय? या महाराष्ट्राने देशात क्रांती केलेली आहे, अनेक देशात क्रांती केलेली आहे, अनेक मोठमोठे म्हणजे शिवाजी महाराजांपासून, शाहू महाराजांपासून, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले एवढे मोठे महापुरुष दिलेत। आणि आता हे राज्याचं मंत्रीपद एवढं हातबल झालंय, या विखे पाटलांना लाज वाटली पाहिजे। तुम्ही म्हणले पाहिजे होते तिथं त्याला, अरे मनोज, तू आमच्या एका वरिष्ठ सहकार्याला बावनकुळेंना असं बोलू नको, तो शिव्या देतोय आणि हे हसतात फिदी तिथं बसून ते बरं मंगेशजी, मला आपला आक्षेप लक्षात आला, ओबीसींच्या मनामध्ये काय चाललंय तेही लक्षात आलं, सरकारवर तुम्ही टीका करताय। मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे देखील यावेळेला आपल्याबरोबर चर्चेमध्ये जोडले गेलेले आहेत। गंगाधर काळकुटेजी, हा प्रश्न तुमच्यासाठी आहे, मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी आरक्षण अबाधित ठेवता येईल का? आणि दोन्ही समाजांना खरोखर न्याय देण्यासाठी सरकारचा नेमका तोडगा काय असेल या संदर्भात मनोज जरांगे पाटील यांच्याबरोबर काही चर्चा झाली का? आणि मंगेश ससाणे यांनी केलेल्या टीकेलाही आपण उत्तर देऊ शकता। मी ते ससाणेंची कोणती टीका ऐकली नाही, मला नसल्यामुळे मी थोडा उशिरा जॉईन झालोय। फक्त तुम्ही जो प्रश्न विचारला की मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यामुळे ओबीसीला कसलाच धक्का लागत आहे, ओबीसीच्या आरक्षणातला कुठलंही त्याचं नुकसान होत नाही, परंतु सरकारला आमच्या मागण्या मागतो, आम्ही सरकारकडे आमच्या मागण्याचं निवेदन सादर करतोय, सरकार सोबत लढा चालू आहे। पण हे ससाणे असतील किंवा असे काही 10-5 लोक आहेत, ते जाणून बुजून मराठ्याच्या आणि सरकारच्या लढाईच्या मध्ये येत आहेत आणि लोकशाही मार्गाने आमचं आंदोलन चालू असताना मराठ्यांच्या विरोधात वल्गना करायच्या, अश्लील भाषा बोलायची, हे ससानेचा आणि काही लोकांचा उद्योग आहे।
आणि त्याच्यामुळं काय व्हायलंय, ओबीसी सर्वसामान्य ओबीसी आणि मराठे एकत्र आहेत गावगाड्यामध्ये, शहरात, सगळीकडे. परंतु हे ठराविक नेते ज्याला ओबीसीचं व्हायचंय ते जाणून बुजून मराठा आणि ओबीसी वाद लावायला बघतायत. त्याच्यामुळं थोडंसं वातावरण तसं दिसतंय, पण वास्तविकता तशी नाहीये. गावगाड्यामध्ये मराठा आणि ओबीसी सगळं एकत्र आहेत. ओबीसीचं कुठलंही आरक्षण गेलेलं नाही. बरं, ओबीसीचं आरक्षण गेलेलं नाही आणि मराठा आणि ओबीसी सगळे एकत्र असल्याचं गंगाधरजी आपण म्हणताय. मंगेशजी आपल्याकडे येतो, मात्र सरकारची भूमिका जाणून घेण्यासाठी अजित चव्हाण आपल्यासोबत आहे. मराठ्यांना न्याय की ओबीसी आरक्षणाचं संरक्षण असा प्रश्न निर्माण करणं तुम्हाला एका बाजूला चुकीचं वाटतंय का? सरकारची पुन्हा एकदा आरक्षण या मुद्द्यावरून मराठा समाज आणि ओबीसी समाज यांच्यामध्ये कोंडी होताना दिसते का? आणि शिष्टमंडळ हुजरीगिरी करण्यासाठी गेल्याचा आरोप सरकारवरती आहे. अजितजी, विशालजी, कुठल्याही विषयावर आंदोलन होत असेल तर ममत्वानं ती भूमिका ऐकून घेणं हे सरकारचं काम आहे. मला मंगेश ससाड्यांना इतकंच सांगायचंय, मंगेशराव, माझी भूमिका जाहीररित्या आपल्याला माहितीये. ज्या वेळेला पातळी सोडून मनोज जरांगे बोलतात त्यावेळेला अजित चव्हाण पक्षाची भूमिका बाजूला ठेवून एक मराठा म्हणून त्यांना विरोध करतो. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्याच्या पाठीमागची उदात्त भूमिका माझी ही आहे की मराठा समाज या महाराष्ट्राचा मोठा भाऊ आहे. आम्ही सगळ्यांचं संरक्षण करण्याचं काम मराठा समाजाचं आहे. यामध्ये कुठल्याही पद्धतीनं गाव तंटे ओबीसी मराठ्यांमध्ये लागू नये याची काळजी मराठा समाजानं आधी घेतली पाहिजे, हा आहे. पण दुसरीकडे मंगेशराव, एक तरुण नेते ओबीसीचे म्हणून आपण जी भाषा वापरता याला लाज वाटली पाहिजे, त्याला लाज वाटली पाहिजे, ही सुद्धा महाराष्ट्राच्या जीवनामध्ये स्वीकारार्ह नाहीये. ओबीसीच्या नेत्यांनी सुद्धा या मराठा ओबीसी वादाला अधिक वाढवून आपलं महत्व वाढवून घेण्याकरता महाराष्ट्राचं सामाजिक स्वास्थ्य खराब करू नये असं माझं आपल्याला आवाहन असेल. बरं, मला एक या निमित्तानं विशालजी सांगायचंय, मी आपल्याच शकणार नाही आणि ज्याची ओबीसी जो कुणबी आहे खरा त्याची नोंद काही रद्दबातल होऊ शकणार नाही हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे या निमित्तानं दोन्ही बाजूनी आम्ही या समाजाची भलामण करतो आहोत असं सांगून हे आंदोलन पेटवून समाजामध्ये अनरेस्ट निर्माण करण्याचा जर प्रयत्न होत असेल तर तो त्या समाजानं ओळखला पाहिजे. माझं स्पष्टपणे सांगणं आहे की अजित चव्हाण याच्याकडे कुणबीचा पुरावा नसेल तर मनोज जरांगे काय किंवा कुणीही आलं तरी देखील मला कुणबी ठरवू शकणार नाही. आणि जर माझा कुणबीचा पुरावा आहे तर मला कुणी कितीही विरोध केला तरी माझी व्हॅलिडिटी ते थांबवू शकणार नाहीत. त्यामुळे मला इतकंच सांगायचंय, महाराष्ट्रामधल्या गावागावातल्या मराठा आणि ओबीसी बांधवांना या आंदोलनाच्या निमित्तानं, भावांनो, नेते आपापली पोळी भाजून घेत आहेत. आपण हजारो वर्ष या महाराष्ट्रात गुण्यागोविंदानं एकोप्यानं मराठा ओबीसी राहिलेलो आहोत. या निमित्तानं वातावरण खराब होता कामा नये. मनोज जरांगेंची भाषा चुकतीये का तर 2000% चुकतीये, पण ते चुकले म्हणून ओबीसी नेत्यांनी आदवा तत्वा बोलायचं बरोबर नाही असं मला वाटतं. अजितजी, एकट्या मनोजदादाची नाही भाषा तशी. आपल्या ओबीसीचे स्वतःला नेते म्हणणारे नवनाथ वाघमारे असतील, हाके असतील, ससाने आहेत, यांचे पण बघा ना, ते पण आहेत, अनेक आहेत. संजय राऊत रोज उठून तुमच्यावर बोलत असतात. भाषा कशी जरा बघा. नवनाथ वाघमारे मराठवाडी भाषा आहे, जात नाही. पण मी जाहीररित्या सांगितलेलं आहे की नवनाथ वाघमारे जिथं मिळतील तिथं त्यांना त्या पद्धतीनं धडा आम्ही शिकवू. माझं म्हणणं फक्त इतकंच आहे. गंगाधरजी, आपल्याशी मी बिलकुल सहमत आहे. मनोज जरांगे चुकले तर आम्ही आपल्याला स्पष्टपणे सांगतो की हे त्यांचं चुकतंय आणि चुकतंच आहे, आपण त्याला थांबवा. ही भाषा मराठा आंदोलनाची भाषा अशी असू शकत नाही. पण मंगेशराव दोन्ही बाजून येत आहे. अजित भाऊ, गंगाधर काळकुटे आपल्याशी बोलताय. अजितजी, पुढून ऍक्शन झाल्यानंतर ऍक्शनला रिॲक्शन येते. अजितजी बोला. नाही, काळकुटे साहेब, हे कुठेतरी थांबलं पाहिजे हो. ऍक्शनला रिॲक्शन येणार नाही का तुम्ही? त्या नवनाथ वाघमारे काय बोलले महिलांच्या विषयी, आपल्या मुलीविषयी, नाही माझं म्हणणं आहे मंगेशराव, जाणून बुजून वाद निर्माण करतायत हे दोन. या सगळ्या मंडळींनी नवनाथ वाघमारेला सांगितलं पाहिजे असं करणं बरोबर नाही. मंगेशजी, आपण त्याला सांगितलं पाहिजे. मंगेशजी, आव्हानाला तुम्ही काय प्रतिसाद देणार आहात? मंगेशजी, तुम्ही ऍडव्होकेट पण आहात. एकाला आरक्षण देताना दुसऱ्याच्या आरक्षणाच्या वाट्याला धक्का बसत असेल तर सरकारनं तोडगा कसा काय काढायचा? गंगाधरजींनाही तुम्ही ऐकलं, अजितजींना देखील ऐकलं, त्यांनी केलेल्या आवाहनाला तुम्ही काय प्रतिसाद देणार आहात मंगेशजी? नाही, नक्कीच. मी पहिल्यांदा आजीजींनी जे सांगितलं की ममत्व भावाने राज्य सरकारच्या जबाबदारीने आम्ही मनोज जरांगेकडे गेलो, ठीक आहे, हरकत नाही.
पण मनोज जरांगेकडे किती वेळा जावं, आणि ओबीसीच्या आंदोलनाबाबत आपल्या राज्य सरकारची भूमिका, ओबीसीचे जे कोणी आंदोलक असतील, उपोषणकर्ते असतील, त्यांच्या बाबतची भूमिका आणि मनोज जरांगेंच्या इथं जाऊन पायघड्या घालणं हे महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे. दुसरं म्हणजे हेच अजित चव्हाणजी मागच्या एका डिबेटला म्हणाले की मनोज दादांना मी विनंती करतो की बावनकुळेंबद्दल तुम्ही असं बोलू नका. आणि इथं आता नवनाथ वाघमारेंनी ज्यावेळेस त्यांचं समर्थन आम्ही करत नाही, मी स्वतः म्हणलं, मी दिलगिरी व्यक्त केली आहे, पण हेच अजित चव्हाण तिथं पोस्ट लिहितात, मनोज जरांगे जिथं दिसेल तिथं ठोकणार. मग आज मागच्या वेळेस त्यांना व्यवस्थित सांगितलं की बावनकुळेबद्दल काय बोलू नका, काल परत बावनकुळेंबद्दल घाण बोलले हे मनोज जरांगे. आता अजित चव्हाण पोस्ट लिहिणार का? आता मनोज जरांगे जिथं दिसेल तिथे ठोकणार का? आमचे वरिष्ठ नेते भाजपचे बावनकुळेंबद्दल असे बोलले, अजितजी बोला. तिथं मग अजित चव्हाण म्हणजे मला बोलायचं नाही, अजित चव्हाणांना त्यांची जात दिसली का? म्हणजे मला असं म्हणायचंय की बघा हे काय होत चाललेलं आहे, म्हातारी मेल्याचं दुःख नाही, काळ सोकवतोय. ठीक आहे, नवनाथ वाघमारे एकदा बोलले, हाके एकदा बोलले, त्यांनी दिलगिरी व्यक्त, पण मनोज जरांगे मुख्यमंत्र्यांना घाणघाण शिव्या देतात, मंत्र्यांना देतात, आम्हाला काय नाही. मी तर म्हणतो मनोज जरांगेंना आता तिथं ठेवणं नाही, आता वेळ आलेली आहे. मनोज जरांगेंना त्यांना मंत्रालयामध्ये एक उपमुख्यमंत्री पद करावं, तिथं खुर्ची नाही तिथं सिंहासन ठेवावं आणि मंत्रालयात आल्या दररोज जोहार मायबाप करावं, एवढंच राहिलेलं आहे. अख्खा महाराष्ट्र पाहतोय. तुम्ही मला म्हणताल की आदवा बोलतोय, पण आम्ही व्यथित होऊन बघतोय कशा प्रकारे त्या लाईव्ह मध्ये चाललंय. आता आपण टेक्निकल गोष्टीवर येऊया की कशा प्रकारे ओबीसी मराठा समाजाच्या आरक्षणाचा कुठेतरी एक संवाद साधला पाहिजे. तर माझं म्हणणं असं आहे या संदर्भामध्ये, ईडब्ल्यूएस वेगळं आरक्षण, त्यातलं 10% मधलं 8.5% लाभ घेतलाय. आता माझ्या तोंडातनं ईडब्ल्यूएस शब्द आला की आता ते काळकुटे म्हणतील आमचं कुठलं घ्यायचं ते आम्ही ठरवू. ते तुम्हालाही प्रश्न विचारतात, गंगाधर काळकुटे देखील विचारतात, तुमच्या पोटात दुखतंय का? राज्य सरकार बोलत नाही ते बघा. आता चालू होईल. अजितजी येतोय, मी आपल्याकडे अजितजी येतोय. याबद्दल चर्चा होऊन द्या ना. वेगळं ताट दिलेलं आहे, तरी पण ओबीसीच्या 450 गर्दीमध्येच मराठा समाजाला घुसवायचं, ओबीसीची गोची करायची, स्वतःच्या समाजाच्या मुलांची गोची करायची. कट ऑफ बघितला का आपण? ईडब्ल्यूचा कट ऑफ 10 मार्कांनी कमी ओबीसी पेक्षा. अहो दुसऱ्याच्या ताटात येऊन बसत असाल, वेगळं ताट तुम्हाला दुसरा म्हणणारच नाही आम्हाला नीट खाऊ द्या म्हणून. तुम्हाला काय सवय लागली हो? बाहेर पडू शकतो वर्ग, त्या प्रवर्ग ओबीसी प्रवर्ग यांची भाषा बघा, नेत्यासारखी काळकुट्यांची भाषा आहे. तुमची जागीरी आहे, तुमची जागीरी आहे, प्रगत जात बाहेर निघते. तुमची जागीरी आहे ओबीसीच्या ताटात यायची. वेगळं आरक्षण आहे, वेगळं आरक्षण आहे. तुम्ही कोण अजितजी मी येतो आपल्याकडे. सरकारला शिव्या देत असताल, ओबीसींना शिव्या देऊ नका. सरकार ठरवेल, कोर्टात तर तुम्ही जाऊन घालवलं ना 16% आरक्षण. पण बर, सरकार ठरवेल. बरं, मराठा समाजाचंही लक्षात आलं, ओबीसी समाजाचंही लक्षात आलं. अजितजी मला सांगा, महाराष्ट्रात आरक्षणाच्या प्रश्नावर सामाजिक संघर्ष पुन्हा एकदा वाढण्यापूर्वी सरकारनं सर्वपक्षीय आणि सर्व समाजीय संवाद सुरू करायची ही योग्य वेळ असं वाटतं का? कारण मनोज जरांगे पाटील आपल्या आंदोलनावरती ठाम आहे, दुसरीकडे मंगेश ससाणे आणि जे ओबीसी आंदोलक आहेत ते देखील त्यांच्या आंदोलनावरती ठाम असताना अशा वेळेला सरकार काय करणार? अजितजी सर्व प्रश्नांची एकत्र उत्तर द्या. विशालजी, सरकारची तर जबाबदारी आहेच, सरकार हे करेलच, पण आम्ही या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा सांगणारे म्हणून काय करतो याचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे. मंगेशराव, आपण मला प्रश्न विचारला की मी नवनाथ वाघमारे यांना दिसेल तिथे ठोकेन असा इशारा का दिला? कारण माझ्या गळ्यामध्ये हा भगवा आहे आणि मी छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे म्हणून मी हा इशारा दिला. माझ्या इथे जातीपातीचा प्रश्न नाही, माझ्या ओबीसी भगिनीच्या बाबतीमध्ये सुद्धा नाही, जरांगेंच्या बाबतीमध्ये तुम्हाला मंगेशराव कदाचित माहिती नसेल, जरांगे ज्या वेळेला चुकीचं बोलले होते करता हो तुम्ही, त्याच तिथं विनंती करता आणि इथं ठोका विनंती. एक लक्षात घ्या, एक लक्षात घ्या मंगेशराव, ज्या ठिकाणी इतक्या घाणेरड्या पद्धतीचं वाक्य माझ्या ओबीसी भगिनींकरता कुणीही बोललं असतं तरीही मी कायद्याच्या चौकटी तोडून म्हटलं असतं की याला दिसेल तिथे ठोकू. जरांगेंची अशा पद्धतीची वक्तव्य येऊ द्या,
हा अजित चव्हाण बघा 96 कोळी मराठ्याची अवलाद आहे. मग मी जरांगेला सुद्धा जशाच तसं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. पण माझं आपल्याला भगिनी नाहीये, माझं आपल्याला एक म्हणणं आहे, नाहीये, माझं आपल्याला एक म्हणणं आहे, या निमित्तानं मंगेशजी आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की या निमित्तानं आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की भाषेचा स्तर घसरत चाललेला आहे. माननीय चंद्रशेखर बावनकुळेजी, आमचे नेते, राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, या सगळ्यांवरती ज्या वेळेला टीका झाली त्या वेळेला संसदीय चौकटीमधनं उत्तर आम्ही 100% दिलं. यापुढे सुद्धा देत राहू आम्ही सरकारमध्ये. आमची जबाबदारी आहे सलोखा राखण्याची. पण आपण मंगेशराव एक गोष्ट लक्षात घ्या, या निमित्तानं आपण या महाराष्ट्रातल्या सामाजिक चळवळीत वावरत असताना ही अशी भाषा, ही अशी सगळी वक्तव्य आपण करणार आहोत का? जरांगेंवरती जात समाज सगळं बाजूला ठेवून टीका करणारा एक अजित चव्हाण ज्यावेळेला या महाराष्ट्रामध्ये समोर येतो, मला असं वाटतं हे अभिप्रेत आहे, हे अपेक्षित आहे. तुम्ही लोक आपलं राजकारण चमकवण्याकरता महाराष्ट्राच्या जातीमध्ये भांडणं लावणार पण झालं पाहिजे, हे दोन्हीकडून थांबलं पाहिजे, निश्चित झालं पाहिजे. बरोबर. अजितजी, तुम्ही म्हणताय की समन्वयाची भूमिका असायला हवी आणि सरकार त्यावरती तोडगा काढणार आवश्यक आहे म्हणून आपण घेतली. मंगेशराव, या बाबतीत तुम्ही बोला कृपया, कारण या सगळ्याचा जो परिपाक जो आहे तो गावगाड्यामध्ये चांगला होत नाही. बरोबर आहे मंगेशजी, अगदी थोडक्यामध्ये मला तुमच्याकडून उत्तर अपेक्षित आहे की मंगेश ससाणेजी, तुमचा पवित्र काय, अजितजी तुम्हाला आवाहन करताना दिसत आहेत, ओबीसी आंदोलन आणि आंदोलनाच्या भूमिकेवरती तुम्ही ठाम राहणार का? मंगेशजी बोला. पहिल्यांदा तर अजितजींनी जे आव्हान केलं ते मी मान्य करतो आणि एक समाजाचं, कारण समाजाचं नेतृत्व आपण करतो म्हणजेच आपण समाजातर्फे बोलतो, तर ओबीसी तर्फे कुणीही अशी एकेरीची भाषा नाही केली पाहिजे. याबाबत जर माझ्या सहकाऱ्यांकडून किंवा माझ्याकडून, म्हणजे हाके असतील, वाघमारे असतील किंवा कोणाकडून जर अशी भाषा गेली असेल समाजाबद्दल, मायाबद्दल, तर मी दिलगिरी व्यक्त करतो. परंतु याबाबत ज्यांनी माफी मागितलेली आहे हाकेंनी आणि वाघमारेंनी, पण मनोज जरांगे यांच्या गळ्यामध्ये किंवा त्यांच्या मुखामध्ये माफी हा शब्द आणावा. त्यांनी माफी, ते म्हणले की मी बावनकुळेंना माफी दिली. चला हा विषय सोडून टाकूया, संसदीय भाषेमध्ये व्यवस्थित संवाद साधला पाहिजे. दुसरा विषय आंदोलनाच्या बाबतीत आमचं म्हणणं एकच आहे, जात प्रमाणपत्र देण्याचा कायदा 700 जातींसाठी आहे. 22 लाख प्रमाणपत्र दिलेत आणि आज मंत्रालयामध्ये या संदर्भामध्ये बैठक होती. विशालजी, महाराष्ट्राच्या समोर मला आज एक प्राकर्षाने एक मुद्दा आणायचा आहे. अजितजी, तुम्ही पण ऐका. ज्या वेळेस ही 4 प्रमाणपत्र फेटाळली गेली त्यावेळेस मुख्यमंत्री असतील, बावनकुळे साहेब असतील, समाज कल्याण प्रसाद लाड असतील, यांनी स्पष्ट तिथं वक्तव्य केलं की ही क्वाझी ज्युडिशियल कमिशन आहे आणि या कमिशनला आम्ही निर्देश देऊ शकत नाही, यांना साधा फोन करू शकत नाही. पण आज मंत्रालयाच्या दालनामध्ये विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एक मीटिंग झाली आणि त्याला निमंत्रित म्हणून आपण बघितलं तर 13 नंबरचा हा जो पॉइंट आहे याच्यावर अध्यक्ष जिल्हा जात पडताळणी समिती सर्व. मग मला प्रश्न विचारायचा आहे, एकीकडे तुम्ही म्हणता अर्धन्यायिक आयोगाला आम्हाला फोन करता येणार नाही आणि आज तुम्ही या सगळ्या कमिटीच्या अध्यक्षांना बोलवता. काय चाललंय, ज्याचं खरं असेल त्याला दिले जाणार, खोट्या खोटी कागदपत्र, खोटं लिप्प्यान इन्सेक्युअर होणार ना. आज सर्टिफिकेट आली, उद्या SC ST सर्टिफिकेट होईल. बरं अजितजी, हा गैरसमज दूर करावा सरकारनं एवढीच अपेक्षा आहे. गंगाधर काळकुटेजी, मला सांगा, मनोज जरांगे पाटील, मराठा समाज आपल्या आंदोलनावरती ठाम आहे का? आणि ओबीसी आणि मराठा संघर्ष होऊ नये यासाठी तुमची भूमिका काय आहे? मराठा बांधवांची भूमिका काय? अगदी थोडक्यात गंगाधरजी. मनोज दादाने सांगितलंय आमचं आंदोलन होणार आहे आणि ते आंतरवलीत होणार आहे. मुंबईत 1 तारखेला हे लोक चाललेत ओबीसी बांधव, ठीक आहे, ते ओबीसीला काही मागाय चालले असते तर आम्ही त्यांना पाठिंबा दिला असता, मनोज दादांनी दिला असता आणि मुंबईला आम्ही सुद्धा परवानगीचा अर्ज दिला. पण मनोज दादांनी मन मोठं दाखवून ओबीसी जर तिथे जात असतील तर आम्ही जाणार नाहीत, ते जोपर्यंत तिथे तोवर आम्ही आंतरवलीत आंदोलन करू असा पवित्रा मनोज दादांनी घेतला. त्याच्यामुळं मनोज दादाला आणि आम्हाला कधीच ओबीसी सोबत लढायचं नाही. परंतु हाके, ससाने, वाघमारे
हे असे काही लोक मराठा आणि ओबीसी वाद निर्माण करून सरकारच्या आणि आमच्या चर्चेत, सरकारच्या आणि आमच्या लोकशाही मार्गातल्या लढाईत, आंदोलनाच्या लढाईत हे मध्ये पडतात आणि जाणून बुजून मराठ्याला काही मिळू नये म्हणून हे प्रयत्न करतायत. आज उपसमितीची बैठक झाली की लगेच ससानेच्या पोटात दुखायला लागलं. अरे तुम्ही सरकारकडे जा, सरकार ओबीसीसाठी सुद्धा काम करेल. मराठा एकत्र आले, मनोज दादाला सांगितलं, मनोज दादानी समितीला विनंती केली, बैठक झाली. ससानेच्या पोटात दुखायचं काय गरज आहे? मला इतकंच सांगायचं कुठल्या तरी एका जातीबद्दल ममत्व आहे असं अजिबात नाही. या निमित्तानं मला मंगेशरावला एक गोष्ट सांगायची आहे. मंगेशराव, की जे पुरावे आहेत त्या पुराव्यांच्या बाबतीमध्ये ती समिती पुराव्यांची पडताळणी करणारच आहेत ना. आपण मनामधनं हा गैरसमज काढला पाहिजे की कुणीतरी फोन केला किंवा कुणीतरी सांगितलं म्हणून त्या समितीनं कुणाचंही सर्टिफिकेट ग्राह्य धरावं असं होणार नाही. तसं होऊच शकत नाही कायदेशीर, ते आपल्याला सुद्धा माहितीये. दुसरा महत्वाचा मुद्दा, जशी मराठा आरक्षण उपसमिती आहे तशी ओबीसी सुद्धा आहे. माननीय बावनकुळे साहेबांच्याकडे त्याचं नेतृत्व आहे. आपण आपल्या मनाचा असा समज का करून घेता की जर मराठा समाजाच्या, आणि बघा मी तुम्हाला सांगतो, जे कुणबी आहेत त्यांना कुणबीचं सर्टिफिकेट तुम्ही म्हटलं देऊ नका तरी होणार नाही आणि जरांगे म्हटले त्या तरी होणार नाही. जो आहे त्याला बरं अजितजी, खरा ओबीसी समन्वयाची भूमिका सरकार यावेळेला मांडत असल्याचं तुमच्या बोलण्यातून कळतंय. आणि दोन्ही समाज जे आहेत म्हणजे ओबीसी समाज काय, मराठा समाज काय, आपल्या आंदोलनावरती ठाम असल्याचं दिसतंय. वेळेची कमतरता आहे, त्यामुळे अजितजी धन्यवाद, तुम्ही आश्वस्त करतायत त्यासाठी. आपल्या मनात काही गैरसमज असेल तर ओबीसी नेते असलेले मंगेश ससाणे हे सरकारशी चर्चा करण्यासाठी तयार आहे. मात्र दुसरीकडे ओबीसी समाजही आपल्या आंदोलनाच्या बाबतीमध्ये ठाम असल्याचं स्पष्टपणे दिसतंय. तुमच्या शंकांचं निरसन व्हावं एवढीच अपेक्षा. आणि गंगाधरजी, जसं तुम्ही म्हणालात की मनोज जरांगे पाटील आणि मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनावरती मराठा समाज अजूनही ठाम आहे. मात्र कुठेही हा राजकीय संघर्ष येत्या काळामध्ये दिसू नये एवढ्या अपेक्षेसह तिन्ही मान्यवरांचे धन्यवाद. तुम्ही चर्चेसाठी आमच्यासोबत जोडला गेलात त्यासाठी. आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये या दोन महत्वाच्या विषयांवरती झालेल्या सखोल चर्चेनंतर वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.